नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. महाराष्ट्र कृषी विभाग 2026 संदर्भात शेतकरी मित्र नावाची भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना देखील प्रसिद्ध झाल्या. तर यामध्ये आपण पात्रता काय, नेमकं तुम्हाला जे काही स्टायपेंड मिळणार आहे ते काय आहे, पद कोणतं आहे आणि जागा किती आहेत कोणत्या जिल्ह्यात, त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सर्व स्पर्धा परीक्षेच्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल, तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2026 ते 2012 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असून एकूण 16,000पेक्षा जास्त प्रश्न समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला अपकमिंग एक्झामसाठी या पुस्तकाचा फायदा होऊ शकतो. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन स्मार्ट सिटी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आता आपण ऑफिशियल पी-डी-एफवर आलेलो आहोत. महाराष्ट्र शासन कृषी विभाग 17 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी हे काढण्यात आलेलं आहे आणि प्रति काय आयुक्त कृषी, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, शिवाजीनगर, पुणे. यामध्ये विषय तुम्ही पाहू शकता, आत्मा योजनेअंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षात शेतकरी मित्र निवडीबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांना मान्यता देण्याच्या बाबत. म्हणजे काय, तर शेतकरी आत्मा जी काही योजना आहे त्याच्या अंतर्गत शेतकरी मित्राची निवड केली जाणार आहे आणि कशा पद्धतीने निवड करायची किंवा काय निकष राहतील त्या संदर्भात ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत ते सुधारित करण्यात आलेल्या आहे आणि त्यांना मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण खाली पाहिलं तर तरी मान्यताप्राप्त सुधारित मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय स्तरावर निर्गमित करून शेतकरी मित्र निवडीची प्रक्रिया पार पाडण्याकरिता आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात यावी ही विनंती. म्हणजे काय झालं, यामध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन आहेत त्या मान्य करून पुढील कार्यवाही पार पाडण्यात यावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण पाहूया एक एक करून माहिती. शेतकरी मित्र मार्गदर्शक सूचना. शेतकरी मित्र आत्मा यंत्रणा कृषी विभाग आणि गाव पातळीवरील शेतकरी यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा असल्यामुळे अनुभवी आणि प्रयोगशील शेतकरी निवडणे आवश्यक आहे. शेतकरी मित्र हा कृषी क्षेत्रामध्ये आवड असणारा, कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणारा, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारा आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी स्वतःहून वेळ देणारा व कृषी विस्ताराचे कार्य हे स्वकर्तव्य समजून उत्साहाने करणारा असावा. तसेच तो इतर शेतकऱ्यांना बरोबर सामावून घेऊन कृषी विस्ताराचे कार्य करण्याचा कल असणारा असावा. म्हणजे काय, शेतकरी मित्र कसा असावा त्या संदर्भात या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे. जर आपण खाली पाहिलं तर पात्रता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला जर शेतकरी मित्र बनायचं असेल, इथे फिमेल सुद्धा अप्लाय करू शकतात, मेल म्हणजे स्त्री पुरुष जे काही आहेत दोन्ही सुद्धा अप्लाय करू शकता. शेतकरी मित्रासाठी किमान पात्रता आहे ती म्हणजे कमीत कमी तुमचं वय 25 पाहिजे, जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. शेतकरी मित्र हा संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी व शेतकरी असावा. म्हणजे काय, तर तुम्ही त्या गावातील म्हणजे तुमच्या ज्या गावात असाल तुम्ही त्या ठिकाणीच या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि तिथंच तुमची निवड केली जाणार आहे. म्हणून तुम्ही गावातील असणं आवश्यक आहे, जे गाव कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील असेल. नंतर जर पुढे आपण पाहिलं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा, ही सुद्धा अट यामध्ये त्यांनी सांगितलंय. त्यानंतर शिक्षण. शिक्षण जसं की थंबनेलमध्ये आपण मेन्शन केलं होतं, शेतकरी मित्राचे शिक्षण किमान 12वी पास असणे आवश्यक आहे. किमान कौशल्य पात्रता शेतकरी मित्राकडे समाज माध्यम हाताळण्याचे किमान कौशल्य असणे आवश्यक आहे. म्हणजे काय, जे आपण समाज माध्यम आहेत आपले, मग ते WhatsApp असो, Instagram असो किंवा इतर जे काही Facebook वगैरे असतील, ते हाताळण्याचे आपल्याकडे कौशल्य पाहिजे. आपण 12वी पास असणं गरजेचं आहे. पण प्राधान्य कोणाला देण्यात येईल, जर तुमचं जास्त शिक्षण झालेलं असेल, म्हणजे जे काही पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, नंतर ग्रॅज्युएट आणि त्यानंतर डिप्लोमा आणि नंतर येणार आहे 12वी. अशा पद्धतीचा क्रम या ठिकाणी प्राधान्यक्रम त्यांनी दिलेला आहे. शेतकरी मित्राची दिवसातून किमान 2 तास कृषी विभागाचे काम करणे आवश्यक राहणार आहे. म्हणजे दिवसातून तुम्हाला काम किती वेळ करायचं आहे, तर 2 तास काम या ठिकाणी करायचं आहे. शेतकरी मित्राचा दृष्टिकोन, शेतकरी मित्राचे मिळणारे मानधन हे त्याचे उपजीविकेचे साधन म्हणून पाहण्याचा नसावा. शेती हा शेतकरी मित्राचा दुय्यम व्यवसाय नसावा. म्हणजे काय, तर शेती करणारे जे काही आहेत म्हणजे त्यांचा प्रॉपर व्यवसाय जो काही प्राथमिक व्यवसाय आहे तो शेती पाहिजे. दुसरं म्हणजे काय, तर त्यापासून जे काही तुम्हाला मानधन मिळणार आहे ते तुम्ही उपजीविकेचं साधन न समजता फक्त एक प्रोत्साहनपर साधन असं त्याला समजू शकता. नंतर पहा, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सुद्धा इथे त्यांनी मेन्शन केलेल्या आहे, काय काय कामे तुम्हाला करावे लागतील आणि कोणकोणत्या जबाबदाऱ्या तुमच्यावर राहणार आहेत. 2 तास काम या ठिकाणी करावं लागणार आहे. नंतर आपण थेट मुद्द्यावर येऊया आता. या ठिकाणी शेतकरी मित्र निवडची प्रक्रिया कशा पद्धतीची राहणार आहे, तर तालुक्यामध्ये निवड करावयाच्या एकूण शेतकरी मित्रांपैकी 30% महिलांची निवड करणे अनिवार्य राहणार आहे. म्हणजे 30% जागा या महिलांसाठी राखीव आहे असं आपण याला
म्हणू शकतो. तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील एकूण गावांपैकी 30% गावे लॉटरी पद्धतीने केवळ महिलांसाठी राखीव करावीत. तसेच या निश्चित केलेल्या गावांबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी यांना योग्य त्या लेखी सूचना द्याव्यात. म्हणजे 30% ज्या काही महिला आहेत, एक जो कृषी अधिकारी राहणार आहे, त्यांच्या अंतर्गत जी काही गावे येतात, त्या गावांपैकी 30% गावं ही महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील आणि ते लॉटरी पद्धतीने ठेवलं जाणार आहे. म्हणजे काही फिक्स नाही असं की कोणतं गाव कोणासाठी, ते लॉटरी पद्धतीने तुम्ही ठरवा, असं कृषी अधिकारी यांना सांगितलेलं आहे. नंतर जर आपण पाहिलं तर शेतकरी मित्राची निवड करताना सहाय्यक कृषी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी मित्र निवड्याबाबतचे ग्रामपंचायतचे सूचना फलक व इतर माध्यमातून प्रसिद्धी करावी. प्रसिद्धी करताना शेतकरी मित्रांच्या सेवा या मानधन तत्वावरील असून त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कृषी विभागामध्ये कायम करण्याबाबत दावा करता येणार नाही, याबाबत स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे हे फक्त 26-27 एका आर्थिक वर्षाकरिता आहे, तात्पुरत्या बेसिसवर आहे. तुम्ही यामध्ये जर तुमची निवड झाली, म्हणजे शेतकरी मित्र ॲज जर तुम्ही जॉइन झाले, तर त्या ठिकाणी तुम्ही कोणताही दावा कृषी विभागावर करू शकत नाही की आम्हाला परमनंट करून घ्या. खाली सुद्धा त्यांनी सांगितलंय की 9 सप्टेंबर 2020च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याची सूचना दिल्या आहेत आणि तथापि ज्या गावांनी ग्राम कृषी विकास समिती स्थापन केली नाही, त्यांनी तात्काळ स्थापन करून शेतकरी मित्र निवडीची कार्यवाही करावी. म्हणजे ही सर्व कार्यवाही आपल्याला ग्राम पातळीवर होताना दिसते. म्हणजे तुमची जी काही ग्राम सभा आहे किंवा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जी काही ग्राम कृषी विकास समिती आहे, त्या अंतर्गत याची निवड होणार आहे. म्हणजे म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये ही नियुक्त केल्या जाणार आहे आणि तुमची जी काही जाहिरात आहे ती सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायतीच्या फलकावर लागलेली दिसणार आहे. निवडीचे निकष जर आपण खाली पाहिले तर प्राधान्य कोणाला आहे? पदव्युत्तर पदवीधारक म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर पदवीधारक म्हणजे ग्रॅज्युएशन, पदविकाधारक म्हणजे डिप्लोमा आणि नंतर 12वी अशा पद्धतीचा प्राधान्यक्रम या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. म्हणजे कमीत कमी तुम्ही 12वी असाल तरी सुद्धा अप्लाय या ठिकाणी करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या निवडीबाबतच्या आहे. संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. टेलिग्राम ग्रुपला ऑलरेडी पीडीएफ टाकलेली आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. सर्व तुमचे जे काही कामे आहेत, जबाबदारी आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आता जाऊया आपण आपल्या स्टायपेंडकडे, की आपल्याला मानधन किती मिळणार आहे. खाली जर तुम्ही स्क्रॉल करत आले तर या ठिकाणी तुम्हाला जागा दिसतील. कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या विभागामध्ये एकूण जागा किती आहेत त्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. इथे पहा. ठाणे जिल्हा जर तुम्ही पाहिलं तर 123 आहे लक्षांक. त्यानंतर पालघर जर पाहिलं तर 198 आहे. त्यानंतर रायगड जर पाहिलं तर 311 आहे. रत्नागिरी 363, सिंधुदुर्ग 249. ठाणे विभागामध्ये एकूण 1244 जागा आहे. नाशिक विभाग जर आपण पाहिला तर 1494 एकूण जागा आहेत. जिल्ह्यानुसार डिवायडेशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पुणे विभाग जर आपण पाहिला तर 1779 जागा या ठिकाणी आहेत. कोल्हापूर विभागामध्ये 1211 जागा आहेत. संभाजीनगर विभागामध्ये 1125 जागा आहेत आणि लातूर विभागामध्ये 1468 जागा या ठिकाणी आहेत. तुमचा जिल्हा आणि असणाऱ्या जागा या ठिकाणी पाहून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. मानधनाचा जर आपण विचार केला, पुढे सुद्धा आणखी काही जिल्हे आहेत. कुठपर्यंत पाहिला आपण? लातूर विभागापर्यंत. नंतर अमरावती विभाग जर आपण पाहिलं तर 1772 जागा आहेत आणि नंतर नागपूर विभाग जर पाहिलं तर 1494 जागा, एकूण 11,587 जागा या ठिकाणी त्यांनी लक्षांक ठेवलेल्या आपल्याला दिसतात. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जाऊया आपण स्टायपेंडकडे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मानधनावर आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांना प्रति महिना ₹1500 याप्रमाणे वार्षिक ₹18,000 एवढे मानधन देय राहील. या व्यतिरिक्त अतिरिक्त कोणताही निधी, मानधन, प्रवास खर्च, इतर भत्ते तुम्हाला मिळणार नाहीत. आणि त्यातही काय, तर हे दर महिन्याला मिळणार आहे का? नाही. यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की शेतकरी मित्रांना मानधन अदा करताना 3 महिन्याचे एकत्रित मानधन म्हणजे वर्षामध्ये एकूण 4 टप्प्यात अदा करण्यात यावे. म्हणजे काय, तर 3 महिन्याने तुम्हाला ₹4,500 मिळतील. म्हणजे ₹4,500 या ठिकाणी 3 महिन्याने आपल्याला मिळणार आहे. ₹1,500 प्रति महिना इथे हे मानधन ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसतं. एकूण जर तुम्ही पाहिलं तर ₹18,000 वर्षाकाठी शेतकरी मित्राला देण्यात येतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मानधनाचा विचार करून, तुमच्या लोकेशनचा विचार करून 2 तास तुम्हाला काम करायचं आहे. कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही एकदा डिटेलमध्ये वाचून घ्या. तुम्ही जर यामध्ये इच्छुक असाल, शेतकरी जर तुम्ही असाल किंवा तुमच्या घरात कोणी शेती वगैरे करत असेल, त्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही याला जॉइन करू शकता. सोबतच काय आहे, तर सोबत तुम्हाला मानधनाचं सुद्धा लक्ष ठेवायचं आहे की मानधन तुम्हाला किती मिळणार आहे, काम कोणकोणतं करावं लागणार आहे, जबाबदाऱ्या तुमच्यावर कोणकोणत्या राहणार आहेत, त्या सर्व गोष्टी विचारात घेऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तुमच्या ग्रामपंचायत लेव्हलवर. जर तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. कारण की भविष्यात त्यांच्याचकडून अशा प्रकारच्या ज्या काही जाहिराती आहे किंवा पुढील सूचना ह्या गाव पातळीवर देण्यात येतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण थांबणार आहोत. संपूर्ण पीडीएफ आपण ग्रुपला टाकलेली आहे. त्या ठिकाणी डाउनलोड करून अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही वाचून घेऊ शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.